नमस्कार. प्रज्ञा किचन स्टुडिओमध्ये आज आपण अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळती तशी किंवा धाब्यावर मिळती तशी अशी चटपटीत स्पायसी म्हणजेच तिखट लसूणी मेथी करणार आहोत. तर लगेच आपण सुरुवात करूयात. मी घेतलेली आहे 2 जुडी मेथी. व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्या आणि व्यवस्थित कोरडी करा. त्यानंतर आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे. पहा मी कशा पद्धतीनं करत आहे तसं. व्यवस्थित कट करून घ्या. हे बघा आपली कट झालेली आहे. त्यानंतर ना मी कमी आचेवर भाजत आहे शेंगदाणे. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग जास्त किंवा कमी करू शकता. त्यानंतर मी घेतलेले आहेत इथं तीळ. एकदम कमी आचेवर आपल्याला फक्त 1 ते 2 सेकंद भाजून घ्यायचे आहेत, कारण ते लगेचच भाजल्या जातात. हे झाल्याच्या नंतर मी घेतलेलं आहे इथं बेसन पीठ. बेसन पीठ बघा जसं आपण जास्त ब्राऊन कलरचं करायचं नाही इथे. थोडा वेळ आपल्याला ते परतून घ्यायचं आहे. त्यानंतर मी घेणार आहे शेंगदाणे. जे आपण व्यवस्थित भाजून घेतलेले होते ते शेंगदाणे बघा. 1च कप वापरत आहे. 1 कपाने मी शेंगदाणे टाकलेले आहे. त्यानंतर मी घेतलेले आहे तीळ. बघा त्याच कपाने अर्धा कप मी तीळ घेतलेला आहे. त्याच कपाने मी 1 कप बेसन घेतलेलं आहे. जे आपण परतून घेतलेलं आहे ते सगळं साहित्य आहे इथं. त्यानंतर मी पाणी टाकत आहे, कारण याची पेस्ट करायची आहे आपल्याला. एकदम बारीक पेस्ट करून घ्या. एका कढईमध्ये आपल्याला 1 टेबलस्पून तेल घालायचं आहे. तर सर्वात आधी मेथी आपण फ्राय करून घेणार आहोत. पाव चमचा जिरे घालायचे आहेत आणि जिरे थोडे परतून झाले लगेच 7-8 लसणाच्या पाकळ्या टाकणार आहोत आपण. या थोड्याशा आपण फ्राय होऊ देऊयात. थोडं परतून घ्या, म्हणजे सगळ्या बाजूनी फ्राय झालं पाहिजे. यानंतर आपण कट केलेली जी मेथी आहे ती मेथी घालून घेऊयात. मेथी पण व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे. व्यवस्थित परतून फ्राय करून घ्या. ती कच्ची राहणार नाही आणि खाली पण बुडाला लागणार नाही. अशा पद्धतीनं हे बघा छान व्यवस्थित परतून घ्या आणि व्यवस्थित फ्राय पण होऊ द्या. त्यानंतर मी इथं 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. तेल थोडं जास्तच वापरा. त्यानंतर 7-8 पाकळ्या कट करून मी लसणाच्या टाकलेल्या आहेत. लसण आपल्याला जास्तच लागतं. त्यानंतर जिरे टाकलेले आहेत मी, कारण यामध्ये ना तेल थोडं जास्तच लागतं. त्यानंतर मी टाकत आहे यामध्ये 2 मी कांदे कट करून घेतलेले आहे बारीक, तर ते टाकत आहे. व्यवस्थित परतून घ्या. जसं ब्राऊन कलर होतं ना त्या पद्धतीनं परतून घ्या. आणि बघा आपल्या लसणाचा पण कलर ब्राऊन झालेला आहे, त्यामुळं व्यवस्थित टेस्ट लागते भाजीला. त्याच पद्धतीनं आपल्याला कांदा पण परतून घ्यायचा आहे व्यवस्थित. कांदा पण बऱ्यापैकी फ्राय झालेला आहे बघा. त्यानंतर 1 टोमॅटो टाकलेला आहे मी. व्यवस्थित कट करून घ्या आणि त्याच्यामधलं जे पाणी असतं ना ते पाणी काढून टाका. त्यानंतर आपण इथं घेत आहोत मीठ. मीठ आपण पेस्टमध्ये पण टाकलेलं आहे, त्यामुळं मी इथं थोडंच वापरत आहे. आपल्याला पाहिजे तसं फ्राय झालेलं आहे बघा. त्यानंतर मी जी आपण पेस्ट तयार केली होती ना ती पेस्ट टाकत आहे. पूर्ण पेस्ट टाकून देत आहे बघा. जशी मी तुम्हाला सांगितली होती सॉफ्ट पेस्ट, एकदम बारीक पेस्ट तयार करायची. पाणी टाकून आपण पेस्ट तयार केलेली होतो ती पेस्ट मी यामध्ये टाकत आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्या, जेणेकरून खाली चिटकणार नाही आणि करपणार नाही. व्यवस्थित मिक्स करून घ्या. आपल्याला हे मिश्रण तोपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत याला तेल सुटणार नाही. जर तुम्ही तेल कमी टाकले असाल तर खाली चिटकत असेल तर तुम्ही या ठिकाणी पण तेल टाकू शकता. आपल्याला इथंपर्यंत याला एकसारखं फिरवत राहायचं आहे, खालीवरी करत राहायचं आहे जोपर्यंत याला तेल सुटणार नाही. त्यानंतर यामध्ये पाणी टाकून घ्या, कारण खाली करपणार नाही. व्यवस्थित मिक्स करून घ्या, ज्यामुळे याच्यात गाठी होणार नाहीत. आणि असं व्यवस्थित मिक्स करून एकजीव करून आपल्याला ते तेल सुटेपर्यंत एकसारखं हलवत राहायचं आहे, म्हणजेच परतवत राहायचं आहे. त्यानंतर मी तिखट टाकत आहे. 2 टेबलस्पून टाकत आहे मी. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगनुसार तुम्हाला जसं स्पायसी खायचं आहे तसं तुम्ही तुमच्या गरजेनुसार तुम्ही तिखट टाका. अर्धा टेबलस्पून मी काळा मसाला टाकत आहे. त्यानंतर मी मीठ टाकत आहे. आधी पण 2 वेळेस आपण पेस्टमध्ये एकदा आणि नंतर एकदा मीठ टाकलेलं आहे, त्यामुळं तुम्ही चवीनुसार मीठ टाकून घ्या. त्यानंतर मी अर्धा टीस्पून हळद टाकत आहे. तेल सुटेपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्या.
आपल्याला कंटिन्यू हे चालवत राहायचे जेणेकरून खाली चिटकणार नाही. चिटकत असेल तर थोडं तेल टाकून घ्या. हे बघा किती छान मिक्स झालेलं आहे आणि थोडं थोडं तेल पण दिसत आहे, म्हणजे याला तेल सुटत आहे बघा. हे बघा इथपर्यंत आपल्याला परतवत राहायचे. त्यानंतर टाकत आहे मी मेथी, जी आपण फ्राय करून घेतलेली होती. छान मिक्स करून घ्या आणि त्यानंतर मिक्स करून घ्या. मिक्स केल्याच्या नंतर आपल्याला थोडा वेळ हे असंच आचेवर ठेवायचं आहे. व्यवस्थित परतून घ्या तुम्ही आधी, जेणेकरून ती मेथी थोडीफार जर शिजलेली नसेल तर ती शिजून जाईल. तुम्हाला गरज वाटत असेल तर तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. फार सैल आणि फार घट्टही ही भाजी नसते. आणखी 2 ते मिनिट आपल्याला असंच याला शिजवून घ्यायचे. कढईनं छान तेल सोडायला सुरू केलेलं आहे. तर इथे आपली लसुणी मेथी तयार झालेली आहे. मस्त दिसतीये आणि चवीला पण अगदी चटपटीत तिखट अशी. पोळी, भाकरी, भात कशासोबतही खायला एकदम जबरदस्त लागते. तुम्ही पण करून पहा. सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. थँक्यू.